आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये अराजकता, पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ, लष्कर हंगामी सरकार स्थापन करणार। बांगलादेशातील हिंसक परिस्थितीनंतर शेख हसीना भारतामध्ये दाखल, बांगलादेश संदर्भात भारत काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांच्या नजरा। अँटिलिया स्फोटक प्रकरणी परमबीर सिंह फडणवीसांच्या शरण गेले, त्यामुळे अटकेपासून वाचले अनिल देशमुख यांचे गंभीर आरोप, तर झूठ बोले कव्वा काटे फडणवीसांचं प्रत्युत्तर। भाजपला फक्त लोकसभेला पाठिंबा, विधानसभेला मनसे 250 जागा लढवणार, राज ठाकरेंची माहिती, तर मोदींनी केवळ गुजरात न करता सर्व राज्यांना समान वागणूक द्यावी, राज ठाकरेंचा सल्ला। विधानसभेसाठी मनसेकडून पहिले 2 उमेदवार घोषित, शिवडीमधून बाळा नांदगावकरांना उमेदवारी, तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रेंचं नाव घोषित। लोकसभेतील अपयशानंतर विधानसभेसाठी भाजपचा मिशन मराठवाड्याच्या संदर्भात फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये विशेष बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी, शिंदेंसमोर महिलांना अश्रू अनावर, पुराचा कायमचा बंदोबस्त करण्याची महिलांची मागणी। नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच, गोदावरी नदीला पूर, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, तर रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरं सुद्धा पाण्याखाली। नाशिकच्या गिरणा नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या 12 जणांची सुटका, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नदीपात्रातून बाहेर आणलं, मासेमारीसाठी गेले होते 12 जण। पूजा खेडकरांची यूपीएससीच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव, यूपीएससीने उमेदवारी रद्द केली, त्यामुळे रीट याचिका, विविध संस्थांनी बजावलेल्या नोटीस विरोधात सुद्धा हायकोर्टामध्ये धाव।